श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर 18व्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू होतं. त्यातल्या 2 ओळीवर प्रवचन झालं मागच्या वेळेला. आता पुढच्या ओळींचं प्रवचन आपण बघूया. हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन हरिबिन सौजन्य नेणे काही त्या नराला धले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन. त्या नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन. तेव्हा तो भक्त श्री हरिवंशात आलेला तो भक्त अशा रीतीने आपल्या सर्व प्राणी मात्रांमध्ये सर्वांमध्ये त्या श्रीहरीलाच त्या सद्गुरूलाच बघतो. एवढं सद्गुरूंचा ध्यास त्याला लागलेला असतो की तो सर्वांमध्ये बाहेर डोळे उघडल्यानंतर तो सर्वांमध्ये सद्गुरूंनाच बघतो. तेव्हा म्हणले तो सर्वांशी अत्यंत प्रेमाने आणि आत्मीयतेनेच वागतो म्हणाले. त्याला दुसरं दिसतच नाही, सद्गुरूंशिवाय दुसरं काही दिसत नाही. तेव्हा त्याला देह पडल्यानंतर वैकुंठात स्थान प्राप्त होतो. देह सोडल्यानंतर तो कुठे जातो? वैकुंठात जातो. मागच्या वेळेला जे आपण सांगितलं, जे मगाशी आम्हाला फोन आला होता एका व्यक्तीचा, पुण्याहून फोन आला. त्यांनी सांगितलं की भगवत कृपा तुमचं मॅगझिन त्याची वर्गणी किती आहे? म्हटलं तुम्ही कोण? नाही म्हणले मी ते वाचलो आणि मला ते खूप आवडलं भगवत कृपा, त्यातले विषय इतके सुंदर आहेत म्हणाले, मला खूप आवडलं म्हणाले. तुम्हाला ते त्याचं वर्गणी किती मला सांगा, मला ते घ्यायचंय. म्हटलं आता आम्ही परत ते सुरुवात करणार आहोत, जरा त्याचं नवीन रूपात करणार आहोत, तेव्हा तुम्हाला आम्ही देऊ. त्याच्या आधी म्हणले आमचं हरिपाठाच्या अभंगावर आमचे व्हिडिओ असतात, आमचं प्रवचन असतं, त्याचे व्हिडिओ आहेत म्हटलं, ते आम्ही तुम्हाला पाठवतो. नंतर म्हटलं तुम्हाला आपण हे करू. मग त्याने आम्हाला असं विचारलं, आम्ही त्यांना सर्व माहिती सांगितली. मग ते म्हणाले काय हो, माझा एक प्रश्न आहे म्हणाले. तुम्ही ते म्हणता ना, त्या नराला धले वैकुंठ जोडले, वैकुंठ जोडले म्हणजे असं आहे की वैकुंठामध्ये जे विष्णूचे पार्षद आहेत एकदम. म्हटलं आमचा विषय तुला कसा माहिती झाला? वैकुंठामध्ये म्हणाले ते भक्त विष्णूचे पार्षद असतात. तर म्हणले परंतु काय होतं, त्यांना शाप मिळतो आणि ते मग भूमीवर येतात म्हणाले, या पृथ्वीवर येतात. म्हटलं बरंच ज्ञान आहे तुला. तुम्हाला म्हटलं बरंच ज्ञान आहे, बरोबर आहे म्हटलं तुमचं. तर म्हणले ते मग त्याचं काय होतं? म्हणले कसं काय? मला भीती वाटते म्हणले. म्हणलं तुम्हाला असं वाटतं का तुम्ही विष्णूचे पार्षद आहात? त्याने एकदम हे नाही सांगितलं, पण म्हणले मला सांगा की विष्णूचे पार्षद असतात. म्हटलं असं जे विष्णूचे पार्षद असतात ना, तर म्हटलं ते विष्णूचे पार्षद जर असतील वैकुंठात, मृत्यूनंतर देह पडल्यानंतर वैकुंठात जातात आणि ते विष्णूचे पार्षद होतात. ते म्हणले 1 कल्पपर्यंत तिथे वैकुंठात राहतात आणि त्याच्यानंतर म्हटलं ते मुक्त होतात, असं त्यांचं असतं. ते पृथ्वीवर येतात असं काही कुठे लिहिलेलं नाही म्हटलं. पण काही वेळा असं होऊ शकतं की ते विष्णूचे पार्षद, विष्णू जेव्हा अवतार घेतात तेव्हा ते येतात त्यांच्याबरोबर, किंवा विष्णूचे पार्षद आहेत ते अवतार घेतात, ते स्वतः अवतार घेतात आणि संत सत्पुरुषांच्या रूपात ते येऊ शकतात. जसं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, पण त्यांना ते काय म्हणाले होते की तुका म्हणेस गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. तुम्ही आम्हाला सुखाने भगवंता, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. आम्हाला कधी गर्भवास घाला, आम्हाला काही भीती वाटत नाही म्हटले, कारण आता आम्हाला त्या नरा लादले वैकुंठ जोडले. काय त्याने साधलं म्हणा, त्याला मिळालं, तेव्हा आम्हाला काही भीती नाही. तर म्हटलं असं घडू शकतं. पण असं हे तिसरं जे तुम्ही म्हणता विकल्प, तसं नाही घडू शकत. तुम्ही पार्षद आहात तिकडचे आणि इकडे आलात आणि तुम्हाला कुठल्या वाईट शक्तीने तुम्हाला घेरलं असं कधीच होऊ शकत नाही. जो विष्णूचा पार्षद आहे, नुसतं विष्णू नाव त्याने घेतलं तरी म्हणलं हे सगळे पळून जातात, त्याच्या जवळ येत नाही. यम सुद्धा याला घाबरतो. म्हटलं ते हे कोण? हे कुठल्या शक्तीने कुठल्या काय?
खळी काळ यम वंदितया असं म्हटलेलं आहे. ते म्हटले तुमच्या मनातलं काढून टाका. तुम्ही जर खरोखर पार्षद असाल आणि इकडे आले असाल, ठीक आहे, चुकून, आणि तसं झाले असेल तुम्ही म्हणतात, तरी कोणाची शक्ती नाही म्हटलं की तुम्हाला काही करू शकेल. पण त्याच्यासाठी म्हटलं तुम्हाला सद्गुरूंच्या या संप्रदायात यावं लागेल. म्हणले मी असं मंत्र म्हणतो, मग तोच मंत्र तुम्ही मला द्या. म्हटलं तोच मंत्र तसा नाही देतात. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तना या हरिवंशामधूनच आलेला पाहिजे. तर या हरीच्या वंशामध्ये तुम्ही या, म्हणजे ह्या वंशातला तुम्हाला मंत्र मिळेल, सद्गुरु मंत्र मिळेल. आणि मग काय होईल तर म्हणले तुम्हाला एवढा आनंद प्राप्त होईल. ते वैकुंठ स्थान, देह पडल्यानंतर तर वैकुंठ स्थानात तुम्ही जाणारच म्हणून. पण असं सांगतात की अरे म्हणाले काय तो वैकुंठ जरी म्हणाले सांगितलंय ना, वैकुंठ सांगितलाय, स्वर्ग सांगितलाय, चतुर्दश भुवन ब्रह्मांड सांगितलंय, 14 भुवन, 7 भुवन खाली, सप्त पाताळ आणि वरती सप्तलोक आहेत, आणि शेवटी सर्व ब्रह्मदेवाचा ब्रह्मलोक आहे. तेव्हा त्या लोकापर्यंत जरी तुम्ही गेलात, आणि त्याच्या पलीकडे विष्णूचा लोक आहे, वैकुंठ आहे, तेव्हा त्या वैकुंठात जरी विष्णूचा वास असला तरी म्हणले प्रत्यक्ष भगवान विष्णू तिथे क्षीरसागरात विश्रांती घेत असतात. ते काही तुमच्याशी तिकडे येऊन बोलणार, ते कोणाशी बोलत नाही, शेषाशी बोलत नाही, लक्ष्मीशी बोलत नाही, कोणाशी काही. त्यांना अवतार घ्यायचा असतो तेव्हा शेषाला आणि लक्ष्मीला ते म्हणतात आता अवतार घ्यायचा, ते येतात त्याच्यावर. त्यांचे कोणी पार्षद असतात त्यांच्याबरोबर अवतार घेतात. तिथे पण तिथे सुख खूप असतात म्हणतात. इथे जे सुख आहे म्हणले, तुला सुख किती असतं हे सांगायचंय ना, तर म्हणले या पृथ्वीवर अत्यंत सुखी जो माणूस असेल, टाटा, बिर्ला, सिंगानिया आणि कोण अंबानी, हे जर म्हणाले सगळ्यात सुखी लोक जर या पृथ्वीवर तू म्हणशील तर याच्या 100 पट सुखी म्हणले स्वर्गातले लोक असतात. त्याच्या 100 पट, त्याच्या 100 पट असं त्याच्या पुढच्या लोकांमध्ये असलेले लोक सुखी असतात. एवढं आनंद, एवढं सुख असतं म्हणते. तेव्हा वैकुंठात केवढं सुख असतील, वैकुंठात तर सगळ्यात जास्त सुख आहे, ब्रह्मलोकापेक्षाही जास्त सुख तिथे आहे. तिथे सुख असतं म्हणले विष्णूच्या पार्षदांना. परंतु प्रत्यक्ष भगवान विष्णू सुद्धा तिथे म्हणले त्यांना सुद्धा नुसतं ते आपल्या समाधीत असतात. आणि म्हणून भगवान विष्णू सुद्धा जेव्हा त्यांना आनंद घ्यायचा असतो तेव्हा म्हणले पृथ्वीवर येतात आणि भक्तांच्या संगतीत खेळण्याचा ते आनंद घेतात, त्यासाठी ते अवतार घेत असतात ना. आणि म्हणून पहिला वैकुंठ तिकडे वरती आहे म्हणलं, काय अंतरिक्षात ते वैकुंठाचं स्थान आहे. आणि दुसरा वैकुंठ, 2 वैकुंठ आहे म्हणलं. दुसरा वैकुंठ या पृथ्वीवरच आहे म्हणाले. आणि याच्यात आणखी सांगतो म्हणले की तो अंतरिक्षातला वैकुंठ आहे ना, तो माईक आहे, तो खरा नाही आहे. कारण तो वैकुंठ नष्ट होतो. तो वैकुंठही अनेक काळ राहिल्यानंतर, अनेक कल्प राहिल्यानंतर तो नष्ट होतो. आणि भगवान विष्णू आपल्या मूळ स्वरूपात जातात आणि भक्त मुक्त होतात. मग खरा वैकुंठ असतो कुठे, तर हा पृथ्वीवरचा वैकुंठ हाच खरा आहे म्हणले. कारण हा नेहमी आहे. हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन, जोपर्यंत भगवंत आणि भक्त आहे तोपर्यंत त्यांचा खेळ चालू आहे. सद्गुरु शिष्य आहे तोपर्यंत त्यांचा खेळ हा चालू आहे म्हणले. म्हणून नामदेव महाराज म्हणतात आधी निर्मिली पंढरी मग वैकुंठ नगरी. त्यांना एवढा आश्चर्य वाटलं. हो म्हणले मला खूप आवडतं म्हणले तुम्ही काय बोलता ते. तुम्ही कधी येणार म्हणले, सांगा तुम्ही पुण्याला कधी येणार. म्हटलं तुम्हीच या ना इकडे. नाही म्हणले मी ते कुठे मोठं युनिव्हर्सिटी आहे तिथे आहे म्हणाल, मला वेळच मिळत नाही हो म्हणाल. म्हटलं बरं ठीक आहे आम्ही येऊ, पुढच्या महिन्यात आम्ही येणार म्हटलं, आम्ही येऊ. तेव्हा खरा वैकुंठ म्हणजे सद्गुरूंच्या कार्यातच आहे. पण ही एवढी मोठी गोष्ट, ही एवढी महत्वाची गोष्ट, ही एवढी काय म्हणतात, एवढी मौलिक गोष्ट, मौल्यवान गोष्ट लोकांना कळत नाही हो. काय सांगावं म्हणाले आता, काय सांगावं.
की खरा वैकुंठ सद्गुरूंच्या कार्यात आहे म्हणाले. वैकुंठ नगरी पुण्यनगरीच्या अंतपुरातील वैकुंठपुरी असं काहीतरी आहे आमचं पद. तेव्हा खरा वैकुंठ सद्गुरूच्या कार्यातच आहे. कारण तिथे सद्गुरूंचा श्रीहरीचा सद्गुरु रूपाने नित्य प्रेमानंददायी सहवास आहे. आणि हा श्रीहरीचा सहवास आहे. श्रीहरीचा सहवास कुठे मिळणार? सद्गुरूंच्या ठिकाणी तो श्रीहरीचा सहवास मिळतो म्हणे. आणि म्हणून सांगितलं आम्ही, श्रीहरीने झेंडा वैकुंठीचा भुवरी रोविला. किरणला ते आवडतं ते म्हणतात ते कधी. श्रीहरीने झेंडा कुठे काढलाय म्हणणार. आपण असं म्हणतो काय झेंडा काढला, परदेशात गेला त्यांनी झेंडा काढला काय, तसं म्हणाले भगवान विष्णू. पण त्यांनी झेंडा काढला कुठे? वैकुंठात नाही काढला म्हणले. वैकुंठात झेंडा होता, तो कुठे काढायचा हे त्यांचे विचार होते ते. आणि त्यांना लक्षात आलं आता भूवर जाऊन म्हणले आपले भक्त आहे तिकडे जाऊन आपला हा झेंडा काढू म्हणले. सगळे भक्त जमा होतील आपले. श्रीहरीने झेंडा वैकुंठीचा भुवरी रोविला. भुवरी झेंडा रोविला, झेंडा भुवरी रोविला. नामासी घेत बैसू नका ऐसे बोलिला. अरे आता नामाला घ्यायचं नाही म्हणले. आता हरिवंश पुराण नाचायचं आहे म्हणले. ते हरिनाम संकीर्तन करायचं आहे. आता नुसतं तुम्ही रामराम इथे म्हणून गुरुमंत्र वगैरे इथे घरात बसू नका. नाही सद्गुरू मी गुरुमंत्र घेतोय आता, मला आता येता येणार नाही. अरे इथे कसला म्हणजे नाम संकीर्तन, हरिवंश पुराण नाम संकीर्तन. आता नाम संकीर्तन म्हणजे सगळ्या भक्तांमध्ये करायचं, भक्तांनी मिळून करायचं म्हणलं. सर्वांनी मिळून आचरावे हाच संकेत आहे तिचा. म्हणून सांगतात नामासी घेत बैसू नका ऐसे बोलिला. आनंदी भवानी शंकर दिंडी घेऊन पातला. अनेक दिंड्या महाराजांच्या कार्यात अनेक दिंड्या होत्या. जसं आता आपला इथे आहे काय मुलुंडला आपली एक दिंडी आहे, आपली एक दिंडी ठाण्याला आहे जोशींच्याकडे. अशी म्हणाले अशा दिंड्या आहेत म्हणले. त्या दिंड्या सगळ्या एकत्र येतात. तेव्हा भवानी शंकर रोड जो होता तिथे महाराजांचे एक शिष्य राहायचे, त्यांना आम्ही भवानी शंकरच म्हणतो. ते आणि त्यांच्या मंडळी त्यांना आम्ही भवानी आणि शंकर असं म्हणायचे. महाराज त्यांची नेहमी गंमत करायचे, हे भवानी शंकर आले म्हणून आम्ही आमच्या काव्यात असं लिहिलं. त्यांच्या घरी कार्यक्रम व्हायचा म्हणून आम्ही असं लिहिलं, आनंदी भवानी शंकर दिंडी घेऊन पातला. महाराजांचे जिथे जिथे कार्य झालं ते एक दिंडी होती म्हणाले. त्याच्यातली एक भवानी शंकर असं दिंडी होती काय. भुवरी झेंडा रोविला याला म्हणतात हरिवंश पुराण. अरे लक्षात आलं काय म्हणा. हे जे आम्ही सांगतो याला ह्या ज्या दिंड्या येतात म्हणाले याला म्हणतात हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन. आणि हे कुठं घडलं? सकळ घडले तीर्थाटन. काय त्यांनी सांगितलं की त्या नरा लादले वैकुंठ जोडले. त्यांनी इथंच वैकुंठ जोडलं म्हणा. आणि सकळ घडले तीर्थाटन, इथेच वैकुंठ आहे, इथेच सगळं तीर्थ आहेत म्हणाले. इथेच यमुना परिक्रमा, गंगा परिक्रमा काय असेल म्हणाले, नर्मदा परिक्रमा, इथेच गिरनार पर्वत आहे म्हणले, इथेच दत्तप्रभू आहेत आणि इथेच सर्व आहे म्हणाले. तेव्हा त्या नरा लादले वैकुंठ जोडले, सकळ घडले तीर्थाटन. अरे तीर्थाटन काय हो? तीर्थामध्ये काय? गंगा पापम शिशितापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च हरते श्री हरे पदम. गंगेजवळ जातात तर गंगा काय हरण करते? पाप हरण करते. काय गंगा पापम. आणि ज्याला ताप झाला असेल खूप, शशी तापम, त्याला चांदणं पडलं की वा 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 किती शीतल चांदणं, त्याचा सगळं ताप नाहीसा होतो. गंगेमध्ये गेलं, तीर्थाटन केलं, गंगेत गेलं तर पाप हरण होतं, पवित्र शुद्ध होतो मनुष्य.
आणि चंद्राच्या पौर्णिमेच्या त्या प्रकाशाने शशी ताप हरण होतो. आणि दैन्यम कल्पतरुस्तथा, आणि कल्पतरूच्या खाली उभं राहिलं तर दैन्य म्हणजे तो किती दीन असेल, तो किती गरीब असेल, तो श्रीमंत होतो. कितीतरी पैसे त्याला मिळतात, कितीतरी त्याला संपत्ती मिळते. असं तीन आहे म्हणले, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा. पण चौथं जे आहे म्हणले तिथे सगळंच मिळतं म्हटलं. होलसेल होलसेल बाजार आहे म्हणते तिकडे, सगळं ऑल इन वन. काय ते म्हणले, पापम तापमच्या दैन्यमच्या, पाप ताप आणि दैन्य हे तिन्ही घालवायचं असेल, हरते श्रीपते पदम, श्रीहरीचे जे पद आहे म्हणजे श्रीहरीचे जे चरण आहे म्हणजे सद्गुरूंचे चरण आहेत, तिथे म्हणले तुमचा पापही जाईल, तुमचं तापही जाईल, आणि तुमचं दैन्य म्हणजे तुमचं दरिद्रता पण जाईल म्हणाले एकाच ठिकाणी. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी सकळ घडले तीर्थाटन, सर्व तीर्थ तीर्थ. भक्त जेव्हा सर्व पूर्ण शुद्ध होतो, त्याची मलिनता, सर्व विकार, अविद्या, अस्मिता, ममता निघून जाते, तेव्हा तो पूर्ण शुद्ध पवित्र होतो. तेव्हा त्याच्या हृदयात भगवंताचा वास आहे असं त्याला अनुभव येतो म्हणतो. नाही तर भगवंताचा वास आपल्या हृदयात आहे असं त्याला अनुभव येणार नाही जोपर्यंत हे आहे. मनाचे विचारी बुद्धीचे विकारी, तव मूर्ती बरी गुरुराया, वाहिला हा देह तुझी आचरणी, धाव आता जणी गुरुराया, हृदय कमळ माझे भक्तिगंध पूर्ण, तुम्हासी अर्पण गुरुराया, भक्त यज्ञी टाकी सर्वस्वाची होती, काय तुझी कीर्ती गुरुराया, आदि व्याधी पीडा जीवाची लपेटी, कशाला कसोटी गुरुराया. तेव्हा हा देह व्हायला म्हणायचं. आम्हाला मध्ये आम्ही यांच्याकडे किरणकडे गेलो तेव्हा धनश्री आम्हाला विचारलं, आम्हाला दत्तगुरूंचा फोटो दिला, ते दाखवला आणि म्हणले यांचे जे काही यांच्या हातात त्रिशूळ आहे, शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्मा आहे आणि कमळ आहे. तो म्हणले ह्याचं प्रत्येकाचं महात्म्य काय. आम्ही त्यांना सांगितलं, म्हटलं आम्ही सांगू जेव्हा वेळ येईल आम्ही याच्यावर लिहिणार. म्हणले हा खूप चांगला विषय आहे, म्हटलं याच्यावर काहीतरी लिहायचं, आम्हाला दत्तगुरूंचं चरित्र लिहायचं. तर तेव्हा आम्ही लिहिणार नाही, आता गुप्त गोष्ट ठेवा म्हणले, सांगू तुम्हाला. आम्हाला एकदम आता लक्षात आलं, अरे त्यांच्या हातात कमळ काय आहे म्हणाले. कमळ त्यांना एवढं का प्रिय आहे, काय दत्तगुरूंना किंवा भगवान विष्णूंना कमळ एवढं का प्रिय आहे. तर आता आम्हाला लक्षात आलं, सद्गुरू काय म्हणतात महाराज आमचे, वाहिला देह तुझिया चरणी, धावा जणी गुरुराया, हृदय कमळ माझे भक्तिगंध पूर्ण, तुम्हासी अर्पण गुरुराया. त्यांच्या हातात कमळ काय दत्तगुरूंच्या, कारण म्हणजे ते कमळ म्हणजे भक्तांचं हृदय आहे, भक्त हृदय. हा हे बरोबर म्हणले. आता आम्हाला स्फुरण झालं म्हणा, भगवंता तुमच्या हातात कमळ काय. तर म्हणाले भक्तिगंध पूर्ण, भक्तीचा सुगंध याच्यामधून येतोय सारखा, भक्तीचा असा सुगंधाने नुसतं दरवळलाय त्या कमळामधून. आणि म्हणून म्हणले ते दत्तगुरु आपल्या हातामध्ये, भगवान विष्णू आपल्या हातामध्ये कमळ घेतात आणि मधून मधून असा त्या कमळाचा वास घेत असतो आणि सर्व परिसरामध्ये तो असा वास सुगंध म्हणजे दरवळलेला आहे. कशाचा, भक्तिगंध पूर्ण असलेलं भक्तांचं हृदय कमळ, त्याचं म्हणजे सिंबॉलिक आहे, सिंबल आहे हे, सिंबॉलिक आहे म्हणा. ते कमळ त्यांच्या हातात आहे म्हणजे काय, का घेतलं कमळ हातात, तर भक्तांचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे आणि त्यांचं भक्तांवर एवढं प्रेम आहे की ते सारखे भक्तांच्या स्मरणात असतात आणि भक्त त्यांच्या स्मरणात असतात आणि त्याच्या भक्तीचा गंध सारखा त्याची आवडी त्या दत्त प्रभूंना आहे म्हणा. आणि म्हणून हे कमळ त्यांच्या हातात आहे. आता बाकीचं काय काय त्यांच्या हातात आहे, जसं जसं येईल तसं तसं आम्ही सांगू म्हणून. काय
पण आता तर आम्हाला हे स्फुरलं म्हणतो की कमळ त्यांच्या हातात काय, तर आता आम्हाला स्फुर, आणि जे स्फुरलं त्याच्यावर तेच सत्य आहे आमच्या दृष्टीत. तसं तर्काने सांगता येईल, बुद्धीने सांगता येईल. आम्ही त्यावेळेला तिला बुद्धीने नाही सांगितलं, तर्काने नाही सांगितलं. आमच्या लक्षात आलं हे बुद्धीच्या तर्काच्या बाहेरची गोष्ट आहे. हे जेव्हा आपल्या ठिकाणी स्फुरण होईल तेव्हाच आपण सांगू. आता त्या कमळाचं स्फुरण आम्हाला झालं, आम्ही सांगितलं तुम्ही लिहून ठेवा. तेव्हा म्हणाले शुद्धता झाल्याशिवाय ज्ञान कळलं म्हणाले. पण शुद्धता, शंख हे काय आहे म्हणाले. आता बघा परत स्फुरला. त्या दत्तगुरूंच्या ठिकाणी शंख आहे काय, शंखामध्ये नाद असतो, नाद, आणि शंख ध्वनी करतात. हा कशाचं सिंबलिक आहे, हे कशाचं सूचक आहे म्हणाले, की तसं ज्ञान आहे म्हणले. ज्ञानाचा असा ध्वनी निर्माण झाला पाहिजे. सद्गुरूचं ज्ञान सांगत असतात, असा नाद त्याचा घुमत राहतो. भक्तांच्या हृदयामध्ये असा त्याचा नाद घुमत राहतो, आणि तेही त्या नादाचा निनाद घुमवतात. तेही सांगतात, कोणी विचारलं त्याला सांगतात. आज त्यांनी किरणीजी लिहून पाठवलं, आम्हाला लिहून पाठवलं. म्हटलं बघा नादाचा निनाद झाला, शंखनाद, जो मूळ शंखनाद आहे त्याचा निनाद झाला. तर दत्तगुरूंच्या हातात शंख आहे म्हणजे काय, अरे त्यांना जोरात म्हणले त्याचा नाद झाला पाहिजे, असं सगळ्या लोकांना कळलं पाहिजे. नुसतं इतर लोकांसारखं नाही. इतर लोक त्यांचा मान सन्मान वाढावा, त्यांना लोकांना हे म्हणावं काय बुद्धिमान आहे तसं म्हणावं काय, त्याच्यासाठी म्हणले ते करतात. इथे याच्यासाठी नाही. इथे म्हणले श्रीहरीची कीर्ती काय, हरिवंश पुराण नाम संकीर्तन चालू आहे, शंख. आणि म्हणून भगवान विष्णूच्या हातात शंख आहे म्हणजे, आणि त्या शंखाचा नाद सारखा करत असतो. हे कशाचं सिंबल आहे, ज्ञानाचं. ज्ञान सद्गुरू सांगत असतात, आणि असं ज्ञान त्या शंखाचा, शंख वाजवल्यानंतर त्याचा थोड्या वेळाने प्रतिध्वनी तिकडनं येतो आणि असा तो त्याचा नाद होत असतो. तेव्हा शंख हा ज्ञान, शंख हा ज्ञानाच हे आहे म्हणाले. आणि त्याच्यामुळे शुद्धता, ज्ञानामुळे शुद्धता होते, आणि शुद्धता झाल्याशिवाय ज्ञानाचा अनुभव येत नाही म्हणा. आणि म्हणून सकल ही तीर्थे घडली आम्हा आदि करुणी काशी, धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उत्तरायाची. किरण चांगला म्हणतोय, त्याला पाठ असं मागे असं म्हटलं ते, आपण त्याला पुढच्या वेळी म्हणा सांगूया काय. मागच्या वेळेला त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही म्हणू नका, आजीना म्हणायला सांगा. आता या त्यांची पाळी आहे. ते म्हणले झाली त्वरा सुरवरा विमान उत्तरायाची, तेव्हा गुरु रायाची प्रदक्षिणा म्हणाले. आणि म्हणून तीर्थक्षेत्र आहे, सद्गुरूंना तीर्थक्षेत्र म्हटलं म्हणा. आणि सर्व देव त्याच तीर्थक्षेत्र आहेत म्हणून. सर्व सकलही तीर्थे घडली आम्हा आदि करुणी काशी, हे मना गुरुचरणीच तीर्थ क्षेत्र हे तू जाणुनी, नमन करी हृदय स्थापिलेल्या गुरुपदाब्जा पावना. असं आमचं काव्यात आम्ही लिहिलं. संपूर्ण काव्य काय म्हणण्याचं नाही, वेळ नाही. तेव्हा म्हणले तो भक्त जिथे असतो तिथे एके ठिकाणीच राहून असतो, सर्व तीर्थयात्रा केल्याचं पुण्य त्याला मिळतं म्हणजे. आणि म्हणून त्या नरा साधले सकळ घडले तीर्थाटन, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून अहोरात्र श्रीहरीचं भजन चिंतन तो करत असल्यामुळे त्याच्याकडे श्रीहरीचा वास कायमचा असतो. कायमचा श्रीहरी तिथे असतो म्हणा. श्रीहरीचा कायमचा वास कुठे असतो, श्रीहरीचं जो भजन चिंतन करत असतो, हरी नाम संकीर्तन करत असतो, हरिवंश पुराण सांगत असतो, सद्गुरूंचं ज्ञान प्रगट होत असतं, तो ऐकत असतो, त्याचा निनाद तो घुमवत असतो. त्या सद्गुरूंचा शंखनाद तिथे होतो. सद्गुरूंच्या ठिकाणचं ते कमळ आहे, भक्तिगंधयुक्त भक्तांचं जे कमळ आहे ना, त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत असतो. या कार्यामध्ये सगळे तीर्थक्षेत्र म्हणले श्रीहरीच्या दर्शन. मग श्रीहरी कुठे आहे म्हणले, तेव्हा
श्रीहरी तर चिंतन जिथे चालू असतं, श्रीहरीचं भजन चिंतन जिथे चालू असतं नेहमी, तिथंच म्हणले तो श्रीहरी आहे. आणि म्हणून सर्व तीर्थ तिथे येतात ना, सर्व तीर्थ तिच्या त्या श्रीहरीच्या दर्शनाला त्याच्याकडे येतात आणि त्याला पावन करतात आणि तो तीर्थाला पावन करतो. कारण अहोरात्र त्याचं भजन चिंतन चालू असतं ना. अहोरात्र तो भजन चिंतन करतो, मग तो संसार कसा करणार हो, असा लोकांचा प्रश्न असतो. मग संसार कसा करायचा? अहोरात्र भजन चिंतनच करायचं मग त्याला कंटाळा येत नाही का? तर याच्यावर उत्तर देतात तुकाराम महाराज. काय तुकाराम महाराज, तुम्ही सारखं रामकृष्ण हरी सारखं म्हणतात, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. मग तुम्हाला कंटाळा येत नाही का? तर आपलं तुकाराम महाराज म्हणतात, हो येतो ना कंटाळा. मग तुम्ही काय करता? मग आम्ही म्हणतो विठ्ठल 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 असं. आणि म्हणले काय आनंद येतो. आणि अहोरात्र भजन चिंतनाचा असा आनंद येतो, असा आनंद ज्याने अनुभवला त्याला हा प्रश्नच पडत नाही. अखंड आनंदाचा अनुभव कोणाला आवडणार नाही. सुखाचा कंटाळा लोकांना, सुखाचा कंटाळा येतो. आता खूप सुख झालं मग कंटाळा येतो. आता पावभाजी खाल्ली, नाही सारखं पावभाजी नको. आता वडापाव खाऊ, मग काहीच नाही वडापाव खाऊ. मग काय खायचं? बिर्याणी खाऊ. अरे या सुखांचा कंटाळा येतो म्हणा. आम्ही आमचं रात्रीचं जेवण आणायला गेलो होतो. तिथे एक छोटासा मुलगा आणि त्याची आई आणि मुलगा. आई अगदी त्याला तो पाव एवढा त्याच्यात वडा असा घालून त्याला खायला देत होती. आणि तेवढं त्याचे वडील पण आले, त्यांनी पण तो वडापाव असा घेऊन खायला लागले. मी त्यांना म्हटलं तुम्हाला मी नमस्कार करतो, पण या मुलाला, एवढं लहान आहे मुलगा, त्याला म्हटलं हे देऊ नका हो. द्यायचं असेल तर नुसतं वडा द्या म्हटलं, पण पाव तर अजिबात नका. ते हसले. मला वाटलं त्यांना, म्हटलं रागवू नका. नाही म्हणले, तुम्ही म्हणले एवढं सांगता, मला हे कळतं म्हणले, पण ओळख नाही. काय करावं म्हणले. खरं म्हणले आम्ही पण नाही खायचं. बरोबर म्हटलं, बरोबर आहे तुम्ही खरं, आम्हीच नाही खायचं, पण म्हणले आता त्यालाही आम्ही देतो. पण म्हटलं हे नका देऊ. बरं द्यायचं बटाटे वडा द्या, पण म्हटलं हे पाव तर अजिबात देऊ नका हो. काय तेव्हा म्हणाले, असं सांगतात, मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. तेव्हा म्हणजे कंटाळा येतो म्हणून म्हणले तुम्ही असं का? असं नाही. कंटाळा येतो तर अहोरात्र भजन करायचं. कधी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, तर कधी रामकृष्ण हरी म्हणायचं. तेव्हा मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. जो मनोमार्गाने गेला म्हणजे संतांचे संगती, दोन अर्थ आहेत. संतांच्या संगतीत असेल तो मनोमार्ग गती, त्याला चांगली गती मिळते. त्याचं मन जर संतांच्या संगतीत असेल तर त्याच्या मनाला चांगला मार्ग मिळतो. आणि म्हणून मनोमार्गे गेला तो येथे मुकला म्हणजे येथे मुक्त झाला तो. पण मनोमार्गे गेला म्हणजे तो आपल्या मताने काय करायला गेला, तर तो इथे मुकला या हरिमार्गाला मुकला म्हणाले. असे दोन अर्थ आहेत. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आणि हरिपाठ म्हणजे हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, याच्यात जो सद्गुरूंच्या कार्यात स्थिर झाला तो धन्य, तोची धन्य. सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या मार्गाने जो आपल्या मनाला नेतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी चैतन्यामुळे ज्ञान स्फुरत असतं. आणि त्या चैतन्य स्फुरल्यामुळे आनंदाच्या लहरी उठत असतात. आणि म्हणून सद्गुरूंनी दिलेल्या श्रीहरी नामामुळे हा सर्व अनुभव त्याला येतो. आणि या चिदानंदाच्या लहरीवरच तो खेळत असतो. त्यामुळे या संसाराच्या सर्व बंधनातून, तो सुखदुःखातून तो कायमचाच मुक्त होतो. मुकला म्हणजे कायमचा मुक्त होतो. हा परमेश्वर स्वरूपाचा स्वानंदाचा स्वानुभव त्याला या श्रीहरिनाम मंत्रामुळे आणि या हरिवंश पुराण याच्यामुळे त्याला मिळालेला असतो. आणि हा आनंद जसा जसा त्याचा वृद्धिंगत होतो, वाढतो. आणि तो वाढेल कसा? जसा जसा तो सद्गुरूंच्या संगतीत राहील, या कार्यामध्ये राहील. हरिवंश पुराण, हरिवंशात आपण कोण आहोत?
आपण हरीच्या वंशातले आहोत, काय कमी आहे का? तेव्हा त्याचं हरिनामावरच मन स्थिर होत. म्हणजे हरिनामाची गोडी चाकण्यासाठीच त्याचं मन आतुरलेलं असतं. आणि अशा रीतीने त्याचं हरिनाम सिद्ध होतं. आणि एक दिवस त्याचं हरिनाम सिद्ध होतं आणि तो खरोखर धन्य होतो. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना सदा सर्व काळ हरिनामाची गोडी लागली आणि हरिनामातलाच त्यांनी आपल्या जीवनातला कायमचा जोडीदार बनवलं. आता जोडी असतं, आमच्या इकडे जोडी येतात, आम्ही म्हणतो जोडीनी आलं, पण जोडीनी करायचं काय म्हटले? जोडीनी संसार नाही करायचा, संसारिक संसार करायचा नाहीये. तर जोडीनी सद्गुरूंशी भक्ती, सद्गुरूंशी जोडी जमवायची आहे म्हणाले. आणि प्रेम भक्ती ज्ञान हा आनंद घ्यायचा आहे म्हणाले. या देहातच ज्या परमात्म्याचा परमानंद भोगला त्यांनी, या देहात असतानाच वैकुंठाचा अनुभव घेतला. आता एखादी गोष्ट नेहमी आपण करीत राहिलो की त्याची गोडी लागते. जे नेहमी तंबाखू खातात त्यांना तंबाखूची गोडी, नेहमी दारू पितात त्यांना दारूची गोडी, नेहमी प्रवासाला जातात प्रवासाची गोडी. काय जे नेहमी करत असतील ना, इट बिकम्स अ हॅबिट असं. आणि ज्याचं त्याला गोड वाटतं, मधुमधुरा द्राक्षा मधुरा सुधापि मधुर एव तस्य तदेव मधुरम यस्य मना यत्र संलग्नम. आम्ही तिकडे बाहेर गेल्यानंतर कंदी पेढे आणतो. थोडस ऍसिडिटी वाटली किंवा रात्री जेवण झालं की थोडासा एखादा पेढा खाल्ला, अर्धा पेढा, बरं वाटतं. आता त्याची एवढी सवय लागली. आमच्या मंडळी म्हणतात, हो तुमच्यामुळे आम्हाला समोर. मी म्हणलं मी अर्धाच पेढा खातो किंवा थोडासाच खातो, पण म्हणले त्याचं असं होतं की एकदा पेढा खाल्ला ना की परत खावसा वाटतं, आणखी खावसा वाटतं. तसं म्हणाले त्याचं सवय लागते. म्हणून ते म्हणले ते बरणीच नको, ते बाजूला ठेवून देतो, माझ्या टेबलावर आणून ठेवतो. तेव्हा म्हणले अशी सवय लागते. तेव्हा म्हणाले कुठली गोष्ट जेव्हा आपण नेहमी करतो, आणि म्हणून सत्संगती आधी प्रयत्नानेच करायला पाहिजे. प्रयत्नानेच सर्व गोष्टी करायला लागतात, तेव्हा ते सहज होते. एक दिवस लाचावले मन लागली से गोडी, ते जिव्हेन सोडी ऐसे झाले. पेढा खाताना जशी त्या जिव्हेला गोडी लागली, तशी हरिनाम जेव्हा तू घेशील तेव्हा त्या जिव्हेला ती गोडी लागेल म्हणाले. कबीर एकदा ते काहीतरी खात होते, चणे फुटाने काहीतरी खात होते, आणि इकडे हरीचं नामही घेत होते, राम नामही घेत होते. तर कोणीतरी त्यांना विचारलं, असं तुम्ही उष्ट्या तोंडाने कसं काय हरिनाम घेता? तर ते म्हणजे तोंड उष्ट झालं म्हणजे म्हणाले तोंड दूषित झालं. बरोबर आहे, तोंड दूषित झालं, अपवित्र झालं. मग ते पवित्र कशाने करायचं? सगळ्या गोष्टी पवित्र कशाने होतात? हरिनामाने. मग म्हणले माझं दोन्ही चालू आहे. इकडे अपवित्र झालं की मी ते हरिनाम घेतलं की पवित्र होतं, परत मी खाल्लं की अपवित्र होतं, परत हरिनाम घेतलं की पवित्र होतं. तेव्हा असं सांगतात, हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काही, त्या नराराधले वैकुंठ जोडले, सकळ घडले तीर्थाटन, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन. श्री गुरुदेव दत्त.